गोष्ट बिरबलाची चातुर्य। एके दिवशी सम्राट अकबर आपल्या दरबारात बसले होते। सर्व दरबारी आपापल्या जागेवर होते आणि आपली हजेरी लावत होते। अकबराचा मूड खूपच हलका होता। त्यांनी अचानक सर्व दरबाऱ्यांकडे पाहिले आणि विचारले, सांगा बघू, या जगात सर्वात मोठा मूर्ख कोण आहे? सर्व दरबारी चक्रावून गेले। कोणीच काहीच बोलायला धजावत नव्हते, कारण जर चुकीचं उत्तर दिलं तर सम्राट रागावतील आणि शिक्षा करतील। पण बिरबल शांतपणे उठला आणि म्हणाला, महाराज, मला 2 दिवस वेळ द्या, मी तुम्हाला उत्तर देईन। अकबरने परवानगी दिली। 2 दिवसांनी बिरबल दरबारात आला आणि त्याच्यासोबत एक व्यक्तीही होती। ती व्यक्ती फारच गोंधळलेली दिसत होती। बिरबलाने सम्राटाला सांगितलं, महाराज, याच माणसाची कहाणी ऐका आणि मग तुम्ही ठरवा की हाच सर्वात मोठा मूर्ख आहे का? अकबरने मान डोलावली। बिरबल बोलू लागला, ही व्यक्ती एका खेड्यात राहत होती। त्याने 100 सोन्याच्या मोहरा घरात साठवल्या होत्या, पण त्याला चिंता होती की कोणी चोरून नेईल, म्हणून त्याने त्या मोहरा खणून एका झाडाखाली पुरल्या। पण दररोज तो झाडाकडे येऊन पाहायचा, कोणी चोरलं की नाही। एक दिवस चोराने हे पाहिलं आणि रात्री त्यामुळे मोहरा चोरून नेल्या। दुसऱ्या दिवशी हा माणूस रडत आला आणि म्हणाला, बघा, माझ्या सोन्याच्या मोहरा चोरीला गेल्या। सम्राटांनी विचारले, पण हे मूर्खपण कसं? बिरबल हसून म्हणाला, महाराज, जर त्या माणसाने मोहरा घरात ठेवल्या असत्या किंवा कुणा विश्वासू व्यक्तीकडे दिल्या असत्या तर चोरी झाली नसती, पण त्याने स्वतःच चोरी होण्याची सोय करून ठेवली आणि रोज त्याच ठिकाणी जाऊन चोराला इशारा दिला। यातून याचं मूर्खपण स्पष्ट होतं। अकबर जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले, बिरबल, तुझं निरीक्षण आणि सांगण्याची पद्धत खरोखरच अफलातून आहे। खरंच हाच सगळ्यात मोठा मूर्ख म्हणायला हरकत नाही। शिक्षण: आपल्या मालमत्तेची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याच चुकीमुळे आपल्याला नुकसान सहन करावं लागतं आणि आपणच त्याचे जबाबदार असतो।